तर अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक बाजारपेठ आता हादरलेली आहे। जर या दोन देशांमध्ये युद्ध अजून भडकलं तर त्याचा थेट फटका हजारो किलोमीटर दूर असलेल्या तुमच्या आमच्या खिशाला बसणार आहे। कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये भडका उडण्याची शक्यता आहे आणि महागाईचा मोठा फटका भारताला सुद्धा बसणार आहे। हा रिपोर्ट बघूया आपण। अमेरिका आणि इराण यांच्यातील राजकीय आणि लष्करी संघर्ष आता शिगेला पोहोचलाय। या तणावाचा सर्वात मोठा फटका जागतिक तेल पुरवठ्याला बसण्याची भीती आहे। इराणने सूडबुद्धीने हर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यास जगातील 20% कच्च्या तेलाचा पुरवठा एका झटक्यात ठप्प होईल। हर्मुझची सामुद्रधुनी रोखल्यास जगाची ऑइल नाडी आवळली जाणार आहे। जर हा संघर्ष चिघळत गेला तर प्रामुख्याने दोन पद्धतीने भारतावरती याचे परिणाम होऊ शकतात। पहिली म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेवरती याचा परिणाम होईल, ज्या वेळेला जागतिक बाजारपेठेमध्ये या संघर्षामुळे खनिज तेलाच्या किमती वाढतील। सध्या खनिज तेलाची जी किंमत आहे ती साधारणतः $65 प्रति बॅरल आहे। जर हा संघर्ष वाढत गेला, चिघळला आणि त्याचं जर तेलाची जी सप्लाय चेन आहे त्याच्यावरती परिणाम झाला आणि जागतिक बाजारपेठेमध्ये याच्या किमती साधारणतः $10 जरी वाढल्या प्रति बॅरल पेट्रोल डिझेलची किंवा खनिज तेलाच्या, तर निश्चितपणे भारतीय अर्थव्यवस्थेवरती त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो। या संभाव्य युद्धाचे भारतीय अर्थव्यवस्थेला हादरे बसणार आहेत। पहिला तडाखा, कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $150 पर्यंत पोहोचू शकतात। दुसरा तडाखा, शेअर बाजारात हाहाकार उडेल। गुंतवणूकदार धास्तावले असून ते सोन्यासारख्या सुरक्षित पर्यायाकडे वळत असल्याने सोन्याचे दर ऐतिहासिक उच्चांक गाठतील। तिसरा आणि चौथा तडाखा म्हणजे डॉलर अधिक मजबूत होईल आणि रुपया घसरेल, ज्यामुळे आयात महागून महागाईचा भडका उडेल। भारत आपल्या गरजेच्या तब्बल 80%हून अधिक तेल परदेशातून आयात करतो। आखाती देशांमधील तणावामुळे भारताचं इम्पोर्ट बिल म्हणजेच आयात खर्च अवाढव्य वाढेल। पर्यायाने देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडतील। इंधन महागल्यामुळे अन्नधान्य, औषधं आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतील आणि सर्वसामान्यांचं बजेट पूर्णपणे कोलमडेल। थोडक्यात सांगायचं तर युद्ध सीमेवर आणि आखातात होईल, पण त्याची आर्थिक झळ थेट तुमच्या आमच्या खिशाला बसणार आहे। त्यामुळे जागतिक स्तरांवरती शांतता प्रस्थापित होणं ही आता काळाची आणि अर्थव्यवस्थेची गरज बनली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।